लाडक्या बहिणींनो, मे महिना जवळपास अर्ध्याच्या जवळपास संपत आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे मिळणं बाकी आहेत आणि याबाबत सरकारी सूत्राकडून नुकतीच माहिती प्रसिद्ध झालेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्याला ज्या बहिणी पात्र आहेत तर अशा पात्र बहिणींच्या खात्याला 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये एकत्रित जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि जे काही लेडीज न्यूज चॅनल आहेत किंवा स्ट्रीम मीडिया आहे तर यांनी सुद्धा तशा बातम्या प्रसारित केलेल्या आहेत. आणि मग हे पात्र कोण आणि अपात्र कोण आणि हे आता नेमके ई-केवायसीच्या पडताळणीनंतर कुणाच्या खात्याला पैसे येणार, कधी येणार याबाबतचा संभ्रम अनेक महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये आता लग्न सराईचा हंगाम संपुष्टात येणार आहे. अधिक मासामुळे किंवा त्याला धोंडी चा महिना म्हणतात, तर त्या महिन्यामुळे लग्न सराई ही 1 महिन्यासाठी स्थगित असणार आहे किंवा बंद असणार आहे. आणि गेल्या उन्हाळ्यामध्ये ज्या काही तिथीनुसार ह्या लग्न सराईचा हंगाम असल्यामुळे अनेक महिला भगिनी ह्या 80-90% पेक्षा जास्त महिला ह्या गावखेड्यामध्ये राहतात, शेती मातीमध्ये काम करतात आणि उत्पन्नाचं फारसं पुरेसं साधन नाही, अशिक्षित आहेत, अडाणी आहेत आणि मग सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपतानी दिवसभरातून 3-4 वेळेस आपला मोबाईल हातात घेतात आणि त्याचं सातत्यानं अपडेट पाहत असतात की लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार, कारण खर्च भागत नसतात. लग्न असतं, जाण्या-येण्याचं भाडं भागवायचं असतं, अंधन आहेर भांडा बऱ्याच ठिकाणी घ्यायचं असतं, इतर कौटुंबिक प्रासंगिक खर्च असतात, दवाखाना असतो अधूनमधून. ह्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करताना लाडक्या बहिणीची किंवा त्या कुटुंबाची अतिशय गावखेड्यामध्ये कसरत होते आहे. आणि हे सगळी लोक कर्जामध्ये जवळपास 80-90% लोक कर्जाच्या खाईमध्ये डुबत आहेत की साध्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जर गेलं तर 45 ते 50 एवढ्या ह्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत की ज्या गटाच्या नावाखाली या महिला भगिनींना कर्ज देतात. उमेद सारख्या, माविम सारख्या ज्या काही सरकारच्या स्पॉन्सर संस्था आहेत तर या संस्थांच्या माध्यमातून गावखेड्यातील एकही महिला अशी सुटलेली नाही की तिच्याकडे एखाद्या विशिष्ट गटाचं किंवा बँकाचं कर्ज नाही. आणि मग ज्यावेळेस पुन्हा कर्जाची गरज पडते तर त्यावेळेस मग एखाद्या मायक्रो फायनान्स कंपनीचं किंवा गटाचं कर्ज काढायला जातात तर त्यांचा सिबिलचा डाटा ओव्हरलोड झालेला असतो आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं कर्ज नाकारलं जातं आणि अशा स्थितीमध्ये कोणी मग उसन-पासनही करत नाही. आणि मग ह्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार याची प्रतीक्षा या बहिणींना लागलेली असते. आणि अशातच मग काही लोक हे चुकीच्या बातम्या देतात. SMS आले, 12 जिल्ह्यात जमा झाले, 13 बँकेत जमा झाले, आज सकाळीच 3,000 सुटले, या बहिणी नाचायला लागल्या, असे काहीतरी चुकीच्या विपर्यस्त बातम्या देऊन या बहिणींची एकतर कुठंतरी सरकार यांना फसवतं आहे, सरकार यांना वाट पाहायला लावतं आणि दुसरीकडे आमच्यासारखे काही लोक ही या बहिणींना चुकीच्या बातम्या देऊन त्यांची कुठेतरी भावनिक दिशाभूल करतात. म्हणजे कुणाला तरी आशेला लावणं आणि त्यांच्या पदरामध्ये निराशा टाकणं हे एक पापाचं काम आहे असं समजतो. तर असं जे काही 4,500 रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा होणार आहेत तर ते मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्याची एकत्रित जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र ही माहिती कुठलीही अशी अधिकृत माहिती नाही. ज्या दिवशी जमा होतील तो दिवस आपला. आणि 30 एप्रिल पर्यंत जी काही लाडक्या बहिणीची ई-केवायसी पडताळणी केली तर त्याच्यामधून जवळपास 1,80,00,000 महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत आणि जवळपास 60 लाख महिला ह्या याच्यामधून गायब केलेल्या आहेत. आता ह्या गायब कुठल्या कारणामुळे केल्या? त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांच्या घरामध्ये कोणी नोकरदार आहे. अशा बऱ्याच महिला भगिनी आहेत की ज्यांना कुठलंही कारण नसताना त्यांचा लाभ मिळत नाही. मात्र सरकारनं नैतिकतेच्या दृष्टीनं, कायद्याच्या दृष्टीनं या बहिणींना त्यांच्या लाडक्या बहिणीच्या पोर्टलवरच कळवलं पाहिजे की तुमचं लाभ या कारणामुळे बंद करण्यात आलेला आहे. आणि तो त्या बहिणीचा तसा कायदेशीर घटनादत्त अधिकार सुद्धा आहे. मात्र सरकार हे करेल नाही करेल तो नंतरचा प्रश्न आहे. कारण सरकारच्या सूत्राकडून सांगितलं जातं की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जा, कलेक्टर ऑफिसला जाऊन तपासा की तुमचा लाभ का बंद झालेला आहे. तर असो, हे जे काही 1,80,00,000 महिला भगिनी आहेत तर त्यांच्या खात्याला जवळपास
मे महिन्यामध्ये पुढच्या 15 दिवसात 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. कदाचित मार्च महिन्याचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये जमा होईल, नंतर किंवा एकत्रित 3,000 रुपये जमा होतील. नेमके कसे जमा होतील याबद्दल अजूनही कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही, किंवा कुठल्याच मंत्र्याच्या किंवा संबंधित शासनाच्या ट्विटर हँडल असेल किंवा जे सोशल मीडियाचे हँडल असतील तर त्याच्यावर पण अशी माहिती समोर आलेली नाही. असो, कुणाकुणाला लाभ मिळाला नाही हे कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.